छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक संकटे समोरून येत राहिली. असंच एक संकट आलं होतं, ते म्हणजे अफजल खानचं संकट. अफजल खान प्रतापगडवरती येत आहे, तेही 40,000 सैन्य घेऊन, असं पत्र छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडवरती नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे राजगडावरती होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी शंभूराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचं निधन झालं होतं. त्या शंभूराजांना सोडून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून प्रतापगडावरती गेले आणि त्या प्रतापगडावरती गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला पत्र पाठवलं आणि त्याच्यामध्ये लिहिलं की हे अफजल खान साहेबा. महाराजांनी पहिला डाव टाकला आणि अफजल खानला म्हटलं की मी तुम्हाला घाबरलेलो आहे, मला तुमची भीती वाटते, तुम्ही मला प्रतापगडावरती भेटायला याल का? आपलं लहानचं शंभूराजे ते आईविना पोरकं झालं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड सोडून प्रतापगडावरती गेले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वतःचा संसार केला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संसार केला. म्हणून आज आपला संसार सुरळीत चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा हत्ती विष देऊन मारला आणि अफजल खानचे मानसिक खच्चीकरण केले. महाराजांनी तिसरा डाव टाकला, तो म्हणजे महाराजांनी प्रतापगडवर येण्याचे सर्व मार्ग बंद करून टाकले. शिवाय तो म्हणजे रणतुंडीचा मार्ग. त्या रणतुंडीच्या घाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानचे जवळपास 20,000 सैन्य मारले होते. अर्थातच महाराजांच्या 10,000 सैन्यांनी अफजल खानचे 20,000 सैन्य मारले होते आणि आता फक्त अफजल खान जवळ फक्त 20,000 सैन्य उरले होते. हा महाराजांनी सर्वात मोठा डाव टाकला आणि अफजल खान साठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी शामियाना बांधला. कारण स्वराज्याची रीत होती, शत्रू नेहमी उंबरट्यावरच मारायचा असतो. त्यानंतर महाराजांनी आपले सर्व हत्यार घेऊन, सर्व नियोजन करून आपली वाघनख घेतली, जिरेटोप घातला. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानला भेटण्यासाठी त्या शामियानामध्ये जायला निघाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या शामियानामध्ये अफजल खानला भेटायला गेले. आओ शिवाजी मेरे गले लग जाओ, अरे आओ शिवाजी मेरे गले लग जाओ. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिलं आलिंगन दिलं आणि नंतर दुसरं आलिंगन दिलं. तेव्हा अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांवर कट्यारने पाठीत वार केले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना काहीच झालं नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी चिलखत घातली होती. मराठ्यांचा एक सर्वात मोठा इतिहास आहे, मराठे मागून कधीच वार करत नाही. मराठे वार झेलतील तर ते छातीवर झेलतील आणि वार करतील तर ते छातीवर वार करतील. मराठे कधीही मागून वार करत नाही. हा सर्वात मोठा मराठ्यांचा इतिहास आहे. नंतर महाराजांनी आपले वाघनख काढले आणि अफजल खानच्या पोटातले सर्व सातडे बाहेर काढून ते फाळले. तेवढ्यातच अफजल खानचे अंगरक्षक सय्यद बंडा पुढे आला. छत्रपती शिवाजी महाराजांना तो सय्यद बंडा त्यांच्यावर दांडपट्टा चालवायलाच गेला होता छत्रपती शिवाजी महाराजांवर. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक जीवा महाला पुढे आला आणि एका दांडपट्ट्यात सय्यद बंडाचा हात तोडला. म्हणून तेव्हापासून इतिहास म्हणतो, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.